भार उकलप आणि स्थिरीकरण करप या मॉड्युलाचेर तुमकां येवकार. ह्या मॉड्युलाच्या शेवटाक तुमकां अशें करपाक मेळटलें. भार उखलपाच्यो पद्दती वर्णन करपाक शकतले. लिव्हर म्हटल्यार कितें ताचे 3 घटक आणि लिव्हराचे 3 वर्ग स्पश्ट करपाक शकतले. क्रॅबिंगाची प्रक्रिया स्पश्ट करपाक शकतले. भार स्थिर करपाक वापरिल्ल्या 2 प्रकाराच्या क्रॅबिंगाची वळेरी करपाक शकतले. भार घोडोवपाची पावलां स्पश्ट करपाक शकतले आणि तुमकां स्वयंसेवकाची भूमिका समजूंक मेळटली. जेन्ना सैमीक आपत्ती वा व्हड प्रमाणात आपतकालीन परिस्थिती निर्माण जाता तेन्ना जखमी जाल्ल्या वा त्रासान पडिल्ल्या लोकांक सुरक्षीत सुवातेर व्हरचें गरजेचें. दुयेंतीची सुरक्षीत हालचाल केल्यार ताची जगपाची शक्यताय सुदारतली आणि बरें जावपाचे प्रक्रियेत मदत जातली. तशेंच लुकसाण जाल्ल्या वाठारांतल्या मोडतोड निवळ करप महत्वाचें आसा, कारण ताका लागून बचाव पंगडाक बाधित वाठारांत प्रवेश करपाक मेळटा आणि आनीक दुखापत जावची न्हय म्हूण मदत जाता. पूण दुयेंतीक कसलेंच नुकसाण जावंक दिनासतना सुरक्षीत सुवातेर कशें व्हरूंक शकतले आणि जखमी जावचे न्हय म्हूण जड भार कशें उखलूं येतात ह्या प्रस्नाच्यो जापो ह्या मॉड्युलांत सोदून काडुया. भार उखलपाचे नेम समजून घेवपाक सुरवात करुया. उखलपाची सोय जावची आनी दुखापत जावची न्हय ह्या खातीर आमी शरिराची योग्य मुद्रा सांबाळपाक जाय. उखलपाचे मुळावे नेम अशे आसात. तुमच्या हालचालींची बारीकसाणेन येवजण करात आणि स्थिरताये खातीर पांय योग्य रितीन दवरात. फाटीन न्हय तर पायांनी उचलचे. उखलता आसतना आपली फाट जाता तितली सरळ दवरची. गरजे परस कमराक चड वाकप टाळचो यत्न करात. एका हातान उखलताना उरफाटे वटेन झुकप टाळचें. वस्तू धरपाक सरळ फाट दवरून तुम्ही मानयो वाकोवपाक शकतात. वस्तूचे वजन आपल्या शरीराक जाता तितले लागीं दवरचें. दुयेंतीक उखलता आसतना तुमच्या जोडीदारा वा पंगडा कडेन आणि दुयेंती कडेन स्पश्ट आणि वारंवार संवाद सादचो. तुम्ही दोळ्यांचो संपर्क दवरूं येता जो समन्वयान एक महत्वाचो अंग. सुरक्षितताय आणि कार्यक्षमता खातीर सुरवाती सावन निमाणे मेरेन हालचालींचे तोंडी समन्वय करचें. आपत्ती परिस्थितीत भार उखलप हे महत्वाचे काम. फुडलो अपघात जावचो न्हय आणि ताण उणो करपा खातीर भार उखलपाची तत्वां समजून घेवप गरजेचें. आता भार उखलपाचे संकल्पनेचेर चर्चा करुया. स्नायू शक्तीन केल्ल्या कामा परस यंत्रांनी केल्लें काम सोपें आसता हें मनशाक खूब पयलीं कळ्ळां. पूण कांय खेपे जड उपकरणां वापरूंक मेळनात कारण त्या उपकरणाची हालचाल वा ऑपरेशन केल्ल्यान पिडेस्ताचें नुकसाण जावंक शकता आणि आनीकूय कोसळपाक शकता. अशा वेळेर मोठे भार सुरक्षीतपणान उखलपा खातीर जबरदस्त यांत्रिक फायदो निर्माण करपा खातीर मुळाव्या साधनांचो उपयोग करूं येता. आता भार उखलपाच्या पद्दतीचेर चर्चा करुया. भार उखलचे पयलीं वा हालोवचे पयलीं सकयल दिल्ल्या घटकाची तपासणी करप गरजेचें. भाराचें वजन, भार हालयतना ताचो परिणाम कितें जातलें आनी असो भार उखलपाची वा हालोवपाची खंयची पद्दत आपणावपाची गरज आसा हें थारावचें पडटा. भार उखलपा खातीर 3 पद्दती उपलब्ध आसात. तातूंत आस्पाव जाता लिव्हर, द कम एलोंग आणि हायड्रॉलिक जॅक वा रॅम. ह्या पद्दतीचेर सविस्तर चर्चा करुया. लिव्हर ही भार उखलपाची एक सोपी पद्धत. लिव्हर तयार करपी 3 घटक असतात. तातूंत आस्पाव जाता फुलक्रम, भार आणि बळ. लिव्हर म्हळ्यार सरळ वा वांकडी अशी कडक रॉड आसून ती फुलक्रम नावाच्या चिकट बिंदूचेर वचपाक मेकळीक आसता. दुसरी वस्तू हालोवपा खातीर लिव्हराचो उपयोग करतात. भाराक आदार दिवपी वस्तू वा सुवात म्हळ्यार फुलक्रम. लिव्हराचे कांय उपेग अशे आसात. हाताक हालोवपाक सामको जड असो भार हालोवपा खातीर वापरूं येता. ओडून व्हरपा खातीर आनी ओडपा खातीर वापरूं येता. लिव्हराची कांय सामान्य उदाहरणां अशीं फावडो, क्रोबार, प्लियर्स, हातोडी, कातर आणि रेंच. लिव्हराचे 3 प्रकार आसात. क्लास 1 लिव्हर, क्लास 2 लिव्हर आणि क्लास 3 लिव्हर. दरेका प्रकाराच्या लिव्हराचेर पॉइंटर ओडून ताचे विशीं चड जाणून घेयात.
पहिल्या क्लासाच्या लिव्हराक बळ आणि भार हांचे मदीं फलक्रम दवरतात. भार उबो उखलताना ह्या व्यवस्थेक सगळ्यात व्हडलो यांत्रिक फायदो मेळटा. लांबायेचो लिव्हर वापरून यांत्रिक फायदो वाडोवंक मेळटा. वस्तू आडव्यो हलोवपा खातीर हो सगळ्यात उपेगी आणि कार्यक्षम लिव्हर. ताचो सगळ्यात व्हडलो यांत्रिक फायदो आसा. क्रोबार आणि प्राय बार ही क्लास 1 लिव्हराची बरी उदाहरणां. वस्तू उब्यो हलोवपा खातीर ती खूब उपेगी पडटात. क्लास 2 लिव्हरात बल आणि फुलक्रम हांचे मदीं लोड दवरतात. तातूंत एका तोंडाक फलक्रम, मदीं लोड आणि दुसऱ्या तोंकाक फोर्स आसता. व्हील बॅरो हो दुसऱ्या दर्जाचो लिव्हराचो एक प्रकार. आडव्यो वस्तू हलोवपा खातीर हो एक खूब उपेगी आणि कार्यक्षम लिव्हर आसा. तिसऱ्या क्लासाच्या लिव्हरात लोड आणि फलक्रम हांचे मदीं फोर्स दवरतात. एका तोकाचेर लोड दवरतात, विरुद्ध तोकाक फलक्रम आणि मदीं फोर्स दवरता. चड अंतराचेर माल वस्तू व्हरपा खातीर ह्या प्रकारच्या लिव्हराचो उपयोग करतात. फावडे आणि झाडू ही तिसऱ्या दर्जाची लिव्हराची उदाहरणां. लोड लिफ्ट करपाक केम एलोंग पद्धत समजोन घेवया. लिव्हर आणि गियर रॅचेटिंग पद्धत वापरून उखलपाक आणि ओडपा खातीर कम एलोंग एक यांत्रिक फायदो दिता. तातूंत एका तोंडाक एंकर हुक आणि फाटी घेवपाक सारकी साखळी वा स्टील केबलाक जोडिल्लो लोड हुक आसता. हायड्रोलिक जॅक लिव्हरा वरवीं चलयतात आणि एका रॅमाक बळ लायतात. ही उपकरणां मुखेलपणान जड भार उखलपा खातीर वापरतात. चड करून तांची पावणी थोडीच आसली तरी ते अत्यंत बळिश्ट असतात. हातांत चलपी बाटलेच्या जॅकान 50 टन मेरेन उखलपाक मेळटा. हायड्रोलिक जॅकाच्या टेबल जमनीर दवरप गरजेचें. जॅक लॅटरल लोड हाताळपा खातीर तयार केल्लो ना. आतां मेरेन दुयेंतीक हालोवपाच्यो विंगड पद्धती आणि भार उखलपाच्यो वेगवेगळ्यो पद्धती विशीं तुमी शिकल्यात. आता तुमची समजूत तपासपा खातीर एक उपक्रम हातात घेवया. हांगा कांय संज्ञा आणि तांचे संबंधित चित्रां दिल्यात. ही संज्ञा ड्रॅग करात, तांची चित्रां जुळोवपा खातीर स्लॉटात सोडात आणि सबमिट क्लिक करात. क्लास 1 लिव्हर, इमर्जन्सी मूव, हायड्रोलिक जॅक, एक्स्ट्रीमिटी लिफ्ट, क्लास 3 लिव्हर. बचाव कार्यावळी वेळार आडखळिल्ल्या मनशाचो सोद घेतना भार उखलपाची गरज आसतली. अशे परिस्थितीत आडखळिल्ल्या मनशा वांगडा सोडपी लोकांची सुरक्षितताय सुनिश्चित करपाची गरज आसा. हे साध्य करपा खातीर भार उखलपा खातीर तात्पुरतो आधार घेवचो पडटा. तात्पुरत्या आधाराची एक जलद सोपी पद्धत म्हळ्यार क्रिबिंग. आता भार स्थिर करपाक आणि आधार दिवपा खातीर वापरिल्ल्या क्रिबिंग पद्धतीचेर चर्चा करूया. क्रिबिंग म्हळ्यार लाकडाचे कुडके वापरून मेज प्लॅटफॉर्म बांदप, जाका लागून भाराक स्थैर्य आणि आधार मेळटा. वस्तूच्या वजनाक आधार दिवपा खातीर ल्हान आकाराच्या लाकडांच्या तुकड्यांनी आडवे आणि उबे मांडून क्रिबिंग बांदतात. पाचरांचो उपेग ल्हान सुवातींनी भरपा खातीर आणि वस्तू उखलताना ताचे घट्ट स्थितीन सुरक्षीत करपा खातीर करतात. असामान वा देंवत्या पृष्ठभागाकडेन चडांत चड संपर्क मेळोवपा खातीर जोर दिवपाचो कोन बदलपा खातीरूय पाचरांचो उपयोग करतात. लाकडी क्रिबिंग पद्धतीचे अपयश मंद आणि आवाज करपी असता, कारण लाकडी तंतू कुसकुसतात.
हाका लागून चढ करून सुटका करप्यांक येवपी अपेसाची भरपूर शिटकावणी मेळटा। क्रिबिंग पद्धत अपयशी जावची न्हय म्हणून तात्पुरत्या क्रिबिंगाची गरज विचारांत घेवची गरजेची असता। गरजो अश्यो आसात: वापरिल्ल्या साहित्याक दोनूय वाटांनी सपाट पृष्ठभाग असपाक जाय आणि आधार दिवपी वस्तूच्या वजनाक तोंड दिवपाक साहित्य सक्षम असपाक जाय। क्रिबिंग पद्धती खातीर वापरिल्ल्या साहित्याची उदाहरणां अशी आसात: फर्निचर, विट्यो, कॉंक्रिटाचे ब्लॉक, टायर आणि रिम। आता क्रिबिंगाचे वेगवेगळे प्रकार पळोवया। क्रिबिंगाचे मुखेलपणान दोन प्रकार आसात: बॉक्स क्रिबिंग आणि प्लॅटफॉर्म वा क्रॉस टाय क्रिबिंग। चढ जाणून घेवपा खातीर दरेक प्रतिमेचेर क्लिक करात। आता क्रिबिंग करपा खातीर मार्गदर्शक तत्वां आणि सुरक्षेच्या उपायांचेर चर्चा करूया। बॉक्स क्रिबिंग दर थरात दोन समांतर ब्लॉक वापरून चौकांच्या आकारांचे लाकडांचे ब्लॉक घालून बांधतात। हे थर एकमेकाक 90 डिग्रीचेर बसयतात आणि लाकडाच्या तुकड्यांची तोकां एकमेकाचेर 10 सेंटीमीटर ओव्हरलॅप करतात। बॉक्स क्रिबिंगाचो मदलो जागो मेकळो असता। प्लॅटफॉर्म वा क्रॉस टाय क्रिबिंग दरेकी 3 वा चढ लाकडाच्या तुकड्यांनी घन थरांनी लाकडांचे ब्लॉक घालून बांधतात। थर एकमेकांत 90 डिग्री थारायतात। लाकडाच्या कुडक्यामदी थोडी सुद्धा सुवात उरना। लाकडी कुडक्यांची टोकां एकमेकाक 10 सेंटीमीटर ओव्हरलॅप आसूंक जाय। क्रिबिंग करपा खातीर साधारण मार्गदर्शक तत्वां अशी: लोड पुरायपणान वाडपा खातीर भायलो थर घट्ट आसपाक जाय, खास करून माती आणि डांबरा सारख्या मोव पृष्ठभागाचेर। साधारणपण नियम म्हळ्यार क्रिबिंग उंचाय सीमित करपा खातीर वापरतात त्या लाकडाच्या तुकड्यांचे रुंदायेच्या 3 पटींनी मर्यादित दवरप, जे 3 आस 1 उंचाय ते रुंदायेचे प्रमाण आसा। उदाहरण: लाकडाचे कुडके पयल्या क्रिबाचे एक वटेन ते निमाण्या क्रिबाच्या भायले वाटेन 1 मीटर रुंद असल्यार क्रिबिंग 3 मीटर उंचाये परस चढ आसपाक जायना। सदांच यत्न करात आणि कोनशाचेर आडखळ करात, सुमार 10 सेंटीमीटर। हाका लागून वैयक्तिक कुडक्याचो कोनसो फुटपाक मेळनात आणि ताचो एकंदरीत स्थिरायतेचेर वायट परिणाम जावंक शकता। क्रिबिंगाक 10 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर ते 20 सेंटीमीटर बाय 20 सेंटीमीटर क्रमांकाचो 2 वा 3 वांगडीत दर थर अनेक थरांचो आसपाक जाय। लाकडांचो भार व्हरपाची ताक लाकडाच्या प्रकाराचेर आणि गुणवत्तेचेर आदारून असता। सगळ्या धारक पृष्ठांच्या बेरीजाक लागू केल्ल्या लंबकरण भाराक लागून क्षमता थारायतात। कंत्राटदार वा तात्पुरत्या आपत्कालीन परिस्थितीत वापरतात ते क्रिबिंग चढ करून फक्त लाकडाच्या वा बिमाच्या मधल्या घर्षणाचेर आदारून असता, जे आफ्टर शॉका खातीर अपुरे असतात। तुकड्यामधल्या घर्षणा वांगडाच ताका एकमेकाक घट करपा खातीर वैयक्तिक तुकड्याचो खांचो करूं येता। धातूच्या क्लिपांचो उपेग क्रिबाच्या जोड्यामदी लोखंडाच्या क्लिपांचो बळ वाडोवपा खातीर आणि 2 क्रिब्साच्या जोड्यांकडे तिरकस आडास बांधूंक शकतात। क्रिबिंग पद्धत उबारताना पळोवपाच्यो सुरक्षा उपाय असे आसात: 1 इंच उचलून एक क्रीप करात। क्रीप करताना केन्नाच भाराच्या सकयल हात दवरचे नात आणि चडांत चड स्थिरताचे खातीर क्रिबिंगाची उंचाय क्रिबिंग ब्लॉकाच्या रुंदायेच्या 3 पटींनी जड आसची न्हय, म्हळ्यार 3 आस 1 गुणोत्तर। फुडें भार उखलपाचे आणि स्थिर करपाचे प्रक्रियेचेर चर्चा करूया। भार उखलपाची आणि स्थिर करपाची पद्धत म्हळ्यार लक्ष वस्तू वा भार हळूहळू उखलप आणि फावो ती निकासी आणि स्थैर्य मेळना तो मेरेन एका फाटल्यान एक क्रिबिंगाचो थर लावप। भार उखलपाची आणि स्थिर करपाची पावला पावलांची प्रक्रिया पळोवया। खंयचेय काम सुरू करचे पयलीं पुराय वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणां वा पीपीई वापरपाची खात्री करात। पारय वा तत्सम साधन वापरून सुरुवात करात। पारय घेऊन लिव्हर पद्धत उबारप। भार ल्हव ल्हव उखलून ताचे सकयल क्रिबिंगाचो पयलो थर उबारपा इतलो व्हड ओपनिंग सेटअप करचो।
उखलताना हळूहळू भार उखलपा खातीर लाकडाचो तुकडो वापरात. पारय निसरलो वा तुटलो जाल्यार हाका लागून भार कितलोय अंतर उणो जावचो न्हय. सगळ्यांक क्रिबिंग वापराच्या फुडल्या थराची पुराय उंचाय एकाच वेळार उखलपाची गरज ना. फलक्रम वयर काडप, परत भार उबारप आणि लाकडाच्या तुकड्यांनी आदल्या थरांक 90 अंशाचेर क्रिबिंगाचो फुडलो पावंडो थारावप. या व्हिडिओन दाखयला की वजन कशें उखलचें आणि क्रिबिंग भितन कशी घालची. धातूच्यो नळयो वापरून जड वजें उखलचे परस तें धुकलपाक जाता. भार धुकलपा खातीर मार्गदर्शक म्हणून ह्या सोप्या चरणाचो पाळो दिवचो. ताच्या सकयल 3 धातूच्यो नळयो सरकपाक जाय. तितल्यो क्लास 1 लिव्हर वापरून भार हलकेपणान वयर काडचो. क्रिबिंग करपा खातीर उखलपाचे तंत्र वापरचें. उपरांत क्लास 2 लिव्हर वापरून भार जाय आशिल्ले दिशेन धुकलतात. भार घुंवतो तसो दवरपा खातीर ट्यूबाक फॅना सारक्या पद्दतीन बसोवं येता. फुडें स्वयंसेवका वावराविशीं जाणून घेवया. स्वयंसेवक जायत्या तरांनी मदत करू शकतात. घडणूक थळार आशिल्ले धोके पयस करूंक पिडिस्ताची सुरक्षितताय निश्चित करपाक स्वयंसेवक प्रतिसाद दिवप्यांक मदत करू शकतात. जखमी बळींक व्हरपाक हातांच्या आदारान वा स्ट्रेचर वापरून सोडवणूकदारांक स्वयंसेवक मदत करू शकतात. तशेंच जखमी पिडेस्ताक कपडे घालपाक आणि स्थिर करपाक ते MFRसांक मदत करू शकतात. दुखापत वाडची न्हय ह्या खातीर कांय दुयेंतींची परिस्थिती खाशेल्या तंत्राची गरज आसा हें स्वयंसेवकांक खबर आसूंक जाय. अशा परिस्थितीन वैजकी वा दोतोराची वाट पळोवची. मुळावे जिवीत आधार पद्दत सांबाळपाक स्वयंसेवक वैजकी कर्मचाऱ्यांक मदत करू शकतात. हाच्या वांगडा आमी मॉड्यूलाच्या शेवटाक पावल्यात. मॉड्यूलान चर्चा केल्ले मुखेल मुद्दे याद करूया. आपत्ती वेळार जखमी जाल्ल्या लोकांक सुरक्षीत सुवातेर व्हरप गरजेचे. हालचाली करपी दुयेंतीक 2 वेगवेगळ्या परिस्थिती आसात. जेन्ना दुखापत जावपाची भिरांत नासता आणि जेन्ना दृश्य संभाव्य असुरक्षीत आसता वा तात्काळ धोको निर्माण जाता. दुयेंतीक हालचाल करपाच्या तंत्राचे वर्गीकरण आपत्कालीन हालचाली आणि आपत्कालीन हालचाली नाशिल्ल्यो हालचाली अशें करतात. आपत्कालीन हालचालींची गरज आशिल्ली परिस्थिती म्हळ्यार उजो, स्फोट आणि दुयेंतीक धोक्यांतल्यान राखण मेळोवंक ना. जेन्ना दुयेंती स्थिर आसता तेन्ना आपत्कालीन नाशिल्ले हालचालीक प्राधान्य दितात आणि हालचाली खातीर तुमचे कडेन फावो तो वेळ आणि कर्मचारी आसतात. भार उखलपा खातीर 3 पद्दती उपलब्ध आसात. तातूंत आस्पाव जाता लिव्हर, कम अलोंग आणि हायड्रोलिक जॅक वा रॅम्प. भारात तात्पुरते आधार दिवपाची द्रुत आणि सोपी पद्धत क्रिबिंग अशें म्हणटात. खंयच्या वस्तूच्या वजनाक आधार दिवपा खातीर ल्हान आकाराच्या लाकडाच्या तुकड्यांनी उबे आणि आडवे मांडून तयार केल्ले क्रिबिंग तयार जाता. क्रिबिंगाचे मुखेलपणान 2 प्रकार आसात. बॉक्स क्रिबिंग आणि प्लॅटफॉर्म वा क्रॉस टाय क्रिबिंग. भार उखलपाची आणि स्थिर करपाची पद्धत म्हळ्यार लक्ष्य वस्तू वा भार उखलप आणि फावो ती निवळसाण आणि स्थैर्य मेळना तो मेरेन एका फाटल्यान एक क्रिबिंगाचो थर लावप. बळी पडपी लोकांची सुरक्षितताय सुनिश्चित करपाक स्वयंसेवक सोडवणूकदारांक मदत करूंक शकतात. अभिनंदन, तुम्ही मॉड्यूल यशस्वीपणान पुराय केला.